नमस्कार शिक्षक बंधू भगिनींचं आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये खूप खूप असं स्वागत आहे। अचानक लाईव्ह आलो तरी आपण सर्व इतक्या तत्परतेने लाईव्ह आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। परंतु बांधवांनो, या लाईव्ह सेशनचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। सीटीईटी 2026 ही 8 फेब्रुवारीला होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सर्वच जिल्हा परिषद संस्थेतील नव्याने डीएड बीएड झालेले विद्यार्थी सुद्धा आवर्जून गोंधळात आहे की आता खरंच एका महिन्यात तयारी होईल का, आणि असे कुठले घटक आहे की ते जर केले तर आपण आपल्याला सहज 90+ 100+ मार्क पडतील का? तर त्याचं उत्तर आहे नक्कीच पडतील। एक खूप मराठीत छान म्हण आहे बघा की तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या शेतकऱ्याला माहिती आहे ना, तो शेतकरी हा यशस्वी बनत असतो। त्यामुळे बांधवांनो, आवर्जून आपण काय अभ्यास करतो त्यापेक्षा परीक्षेत काय विचारलं जातं हे अत्यंत काय आहे महत्वाचं आहे, हे मला तुम्हाला सांगायचंय। मग परीक्षेत जे विचारलं जातं का त्याच्यावर आधारितच आजचं लेक्चर आहे, हे आवर्जून तुम्हाला सांगायचंय। तुम्हाला परत वाटलं असेल की सांगणारा व्यक्ती कोण आहे, तर हा युट्यूबवर नसून मी एक बांधवांनो काय आहे, लेखक आहे। 2013 पासून माझं बांधवांनो पुस्तक हे बालमानसशास्त्राचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे। आणि त्यानंतर आता नव्याने तुम्हाला जे काही अध्यापन शास्त्र म्हणजे पेडॉलॉजीचा जो काही प्रश्न तुम्हाला भेडसावलेला आहे की जे थोडं तिडकणे 75 मार्काचं पेडॉलॉजी तुमच्या सीटीईटी मध्ये विचारलं जात आहे। कारण तुम्ही मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित याचा नेहमी अभ्यास करताय, पण जे डीएड बीएड ला तुम्हाला पेडॉलॉजी म्हणजे अध्यापन शास्त्र शिकवलं होतं ते बांधवांनो या पुस्तकामध्ये दिलेले नुकतंच ते आता 1 तारखेला आपण काय केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे। आदरणीय शिंदे सर आणि मी मिळून हे पुस्तक बनवलंय। त्यामुळे आवर्जून अनुभवी व्यक्ती काहीतरी सांगतोय याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय। तर या अगोदर सुद्धा आमच्या संस्थेमध्ये आमच्या मार्गदर्शनाखाली 1,500 पेक्षा जास्त मुलांनी बांधवांनो याचा लाभ घेतलेला आहे। या पुस्तकाचं हे काय आहे, कव्हर पेज आहे। तुम्हाला कुणाला जर हवं असेल तर नक्कीच 96 57 45 16 45 या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, हे पुस्तक मागून घेऊ शकता। अवघ्या 3 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक किंवा आपण काय म्हणतो त्याला स्पीड पोस्टने आम्ही तुम्हाला हे पाठवण्याचं काय करूया, काम करूया। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे 2011 पासून तर आतापर्यंतच्या सगळ्याच प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि हे पुस्तक काही 1-2 विषयासाठी नाही, म्हणजे तुमचं जे काही मराठी पेडॉलॉजी असेल, हिंदी पेडॉलॉजी असेल, गणित असेल, पर्यावरण असेल, विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल, इंग्लिश सोडता सगळ्याच विषयाचं इत्थंभूत पेडॉलॉजी याच्यामध्ये दिलेलं आहे आणि परीक्षाभिमुख दिलेला आहे, जे परीक्षेला सातत्याने विचारलं गेलेलं आहे। असाच दुसरं एक याचं वैशिष्ट्य आहे की एका बाजूला मराठी अनुवाद असतो आणि एका बाजूला हिंदी अनुवाद असतो। बरेच असे मराठी बांधव आहे की त्याला समजत नाही, तर मग ते मराठी आणि हिंदी करण्याचं काम आम्ही बांधवणं या पुस्तकामध्ये केलेलं आहे। त्यामुळे साहजिकच रित्या तुम्हाला जर हिंदी अनुवाद वाचत असताना काही अडचणी आल्या तर तुम्ही इथं उजव्या साईडला मराठी अनुवाद लक्षात घेऊन हे काम करू शकता। ही संकल्पना मला कशी सुचली, संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला माहिती आहे, ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली। खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी ही श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आहे, पण ती संस्कृत मध्ये असल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ते अमृत ज्ञान पोहोचलं नाही। ते पोहोचण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं। आणि मग मी वारकरी संप्रदायातला असल्या कारणाने मला सुचलंय की सीटीईटी कडे आपले लोक का कमी जातात, कारण ते हिंदी लवकर समजत नाही। मग तो अनुवाद आपण जर का मराठीत सुद्धा यांना जर दिला आणि ते पण परीक्षाभिमुख जर दिलं तर नक्कीच आपल्या शिक्षकाला कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञान घेता येईल आणि यशस्वी होता येईल। आता बांधवांनो, परत प्रश्न पडला असेल की सर आता तुम्ही इतकं छान सांगितलंय, मग आम्हाला बॅचेसही लावायचे आहे, तर आवर्जून तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचंय, जर तुम्हाला माझं म्हणणं पटलं, आता पुढे माझं अर्धा तास लेक्चर असणारच आहे, तर तुम्हाला जर का संपूर्ण विषयाचं जर का बॅच लावायची असेल, त्यात पुस्तकही हवं असेल, तर आवर्जून तुमच्यासाठी एक ऑफर आहे बांधवांनो ही नवीन वर्षाची। ती म्हणजे 150 मार्काची जर बॅच लावायची असेल तर 2,000 रुपये फी आहे त्याची, आणि त्याबरोबर तुम्हाला बांधवांनो हे माझं पुस्तक फ्री भेटणार आहे। आता हे 650 रुपयाचं पुस्तक आहे, आम्ही आमच्या विद्यार्थ्याला सुद्धा विकतच देतोय, ते आलं लक्षामध्ये। तर तुम्हाला ह्या बॅच मध्ये फ्री भेटणार, तुम्ही भाग्यशाली आहात। आणि ही बॅच कमीत कमी 1 वर्ष चालणार, म्हणजे आता 1 महिन्यानंतर जरी परीक्षा झाली तर पुढची परीक्षा येऊपर्यंत तुम्हाला मार्गदर्शनाचं काम आम्ही
करू, त्यातले व्हिडिओ तुम्हाला तोपर्यंत बघता येईल, काही शंकाच नाही, म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी. त्यानंतर जर तुम्हाला फक्त पेडॉलॉजी म्हणजे ह्या पुस्तकात जे ज्ञान दिलेलं आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार. म्हणजे आधीच्या ज्या बॅचेस झालेल्या आहे आपल्या ॲपमध्ये सगळा सिलेबस आम्ही टाकून ठेवलेला आहे. अपवादात्मक 1-2 विषय सोडता 99% तुमचा सिलेबस त्यात कव्हर केलेला आहे. ह्या 1000 रुपयाच्या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला हे पुस्तक बांधवांनो काय भेटणार आहे, फ्री भेटणार आहे, आवर्जून तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर बालविकास म्हणजे फक्त तुम्हाला पेडॉलॉजीच आपलं बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंटचा जर बॅच लावायची असेल तर बांधवांनो तर तुम्हाला हे फक्त या ठिकाणी किती रुपयात भेटणार आहे, 500 रुपयात भेटणार आहे. तर हे तुम्हाला मला इथं नमूद करायचं आहे अशा पद्धतीने. तर आता सर काय वैशिष्ट्य आहे, तुम्ही 30 दिवसात खरंच आम्हाला 90 मार्क पाडून देणार आहात का? तर या चार्टचं पहिले सगळ्यात पहिले तुम्ही काय करा माहिती का, स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा चार्ट तुम्हाला काय करणार आहे, वाचवणार आहे. पटकन सगळ्यांनी या चार्टचा स्क्रीनशॉट काढायचा आहे फास्ट मध्ये. तुम्हाला महिन्याभरात कुठले टॉपिक करायचे ते एका चार्टवर मी दिले. या चार्टच्या बाहेर जर का बांधवांनो तुम्हाला का जर का प्रश्न विचारले ना तुम्ही सांगणार नाही की पुन्हा पुन्हा की मी सांगतो तसा अभ्यास करा. हे पूर्ण डोकं लावून व्यवस्थित अभ्यास करून चार्ट बनवलेला आहे. चला पटकन पटकन बांधवांनो काय करायचं आहे, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हे थोडंसं तुम्हाला ब्लर दिसेल तर तुमच्या युट्यूबचं तुम्ही वरती स्टँडर्ड ॲडव्हान्स सेटिंग करून तुम्ही काय करू शकता, 720 वरती याला करा, ते व्यवस्थित दिसतंय. आता ब्लर दिसत असेल टेन्शन घेऊ नका, याची PDF मी तुम्हाला देऊन टाकेल, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तुमच्यापर्यंत जर का एक लिंक आली असेल त्यात व्हॉट्सअप ग्रुपचाही लिंक आहे, टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, किंवा बाळासाहेब शिंदे यांच्या टेलिग्रामवरती किंवा माझ्या टेलिग्रामवरती तुम्हाला याची PDF भेटून जाईल. इतकं असं काही टेन्शन घेऊ नका, ते छोटं छोटं केल्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, यामध्ये एक ना धड भाऱ्या भरची द्या अशी म्हण आहे बा आपल्या मराठीत. ती न करता बांधवांनो आवर्जून आम्ही काय केलेलं आहे की ज्यावरती सातत्याने प्रश्न विचारले जातात त्याच टॉपिकला आपल्याला काय करायचं, स्पर्श करायचा आहे. तर आधी मला तुम्हाला तुलना करायची बा, महाराष्ट्रातील जवळपास 90% लोकांनी CTET निवडताना जे 5 विषय निवडायचे त्या 5 पैकी हे 2 विषय निवडलेले. मग पहिला आहे मराठी, दुसरा आहे हिंदी, किंवा बऱ्याच जणांनी प्रथम भाषा हिंदी केले, द्वितीय भाषा मराठी केले, इंग्लिशला बाय बाय केले. कारण त्यातली त्यात इंग्लिश ग्रामरही कमी मार्काला विचारलं जातं आणि इथं अध्यापन शास्त्र इंग्लिशमध्ये कोण कुठं करण त्या गोष्टीचा, कारण वेळही कमी आहे ना त्यामुळं. आणि आपल्याला घटनेने काय सांगितलंय की 22 भाषेपैकी तुम्ही कुठल्याही 2 भाषा घेऊन CTET पास करू शकता. त्यांच्या नियमाचा आपण फायदा घ्यायचा आहे. आता तो नियम आपल्या TETलाही लागू झाला. तर बांधवांनो ह्या 10 चॅप्टर पैकी 11 चॅप्टर पैकी 4 असे टॉपिक आहे की ते तुम्हाला सगळ्याच विषयात दिसणार. ते तुम्हाला मराठीत दिसणार, हिंदीत दिसणार, गणितात दिसणार, इतिहासात दिसणार, भूगोलमध्ये दिसणार, विज्ञानमध्ये दिसणार, एव्हरी सगळ्याच विषयामध्ये. कोणते सर ते आधी आपण हिंदीत बघून नंतर ते मराठीकडे चर्चा करू, कारण लय सोपं वाटलं की किंमत नसते माणसाला. त्यामुळे एकदा पटकन सगळ्यांनी लाईव्ह लिंक ही सगळ्या तुमच्या मित्रांना पाठवायची आहे. सगळ्यात पहिलं ते म्हणजे तुमची कक्ष की समस्या नंबर 1 पकडू आपण याला. वर्ग अध्यापनामध्ये शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, यांच्या काय समस्या येतात यावरती नेहमी प्रश्न असतो. नेहमी बांधवनो काय असतो, 1-2 प्रश्न येतात. 1 नंबर चॅप्टर. नंबर 2 मूल्यांकन. तुम्हाला मूल्यांकन म्हणजे काय, म्हणजे मूल्यमापन. त्यामध्ये मापन काय आहे, मूल्यमापन काय आहे, मूल्यमापनाचे प्रकार, त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा वगैरे वगैरे, खूप जवळपास 5-6 महत्वाचे चॅप्टर आहे. यावरती 2 क्वेश्चन दरवेळेस असतात. तर तुम्ही मूल्यांकन लक्षात ठेवायचं. मग इथं जरी भाषिक मूल्यांकन दिलेलं आहे, तुम्हाला गणिताचं सुद्धा मूल्यांकन करायचंय, विज्ञान का भी करना है और सामाजिक शास्त्र का भी करना है, इसलिए हर विषय में मूल्यांकन महत्वपूर्ण है. आगे देखो शिक्षण सहाय्यक सामग्री. नंबर 3 शिक्षण सहाय्यक सामग्री म्हणल्यावर ती काही फक्त हिंदीत नाहीये किंवा मराठीत नाहीये. तुम्हाला ती गणितातही दिसणार आहे, तुम्हाला इतिहास भूगोलमध्ये दिसणार आहे, पर्यावरणामध्ये दिसणार आहे आणि सगळ्याच विषयात दिसणार आहे. सहाय्यक सामग्री म्हणजे काय, टीचिंग एड्स म्हणजे शैक्षणिक साहित्य. मग ते दृक असतं, श्राव्य असतं, दृकश्राव्य असतं, किंवा आता AI नवीन मॉडेल आलेलं आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतात AI पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने मुलांच्या समस्या दूर कराल, किंवा AI योग्य आहे का योग्य आहे, सही पंक्ती चुनिये, अशा पद्धतीचं सुद्धा तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. चला त्यानंतर पुढे बघा,
उपचारात्मक शिक्षण व्हेरी IMP हे चौथं चॅप्टर आहे उपचारात्मक शिक्षण. सातत्याने बांधवांनो विद्यार्थ्याच्या समस्या शोधून त्या सोडवण्यासाठी विविध अध्यापन पद्धतीचा तंत्राचा वापर केला जातो, त्याला म्हणायचं उपचारात्मक शिक्षण. हे हिंदीत पण आहे आणि हे तुम्हाला कुठं सापडणार आहे, मराठीतच सापडणार आहे. आणि नंतरचा जो विषय अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे आताची जी काही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NIP 2020 आपण म्हणतो, किंवा काय म्हणू आपण त्याला RT 2009चा कायदा असेल, यासारख्या ज्या नवीन संकल्पना आज रोजी आलेल्या आहे त्यावरही 1-2 क्वेश्चन असतो. म्हणजे हे एक सुद्धा 5वं प्रकरण. पण हे 5 जाऊ द्या, पण कमीत कमी 4 प्रकरण हे रिपीट होत आहे. मग आता ती इकडे पण दिसणार तुम्हाला बघा. कक्षाकक्षिकी समस्या म्हणजे काय, वर्ग अध्यापनातील समस्या. इकडे मूल्यमापन येतं, इकडे थोडं नियोजन त्याला टाकून दिलं. इकडं शिक्षण सहाय्यक सामग्री म्हणलं, इथे शैक्षणिक साधन म्हटलेलं आहे. तिथं उपचारात्मक तर इथं उपचारात्मक, तिथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. म्हणजे हे 4 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर सर म्हणा माझा पेपर 1 आहे. तुमचा पेपर किती 1 आहे, पेपर 1. पेपर 1 चे विषय काय असतात साधारणतः तुमचं मराठी नंतर तुम्ही काय निवडलंय, हिंदी नंतर तुमचं ऑटोमॅटिक काय येणार आहे, गणित कंपल्सरीचे. गणितानंतर काय येणार तुमचं बालविकास, इथं वरतीच लिहायला पाहिजे होतं, आता राहिलंय बालविकास. आणि बालविकास नंतर तुमचं काय येणार इथं, पर्यावरण. तर सर म्हणणार खरं बालविकास मध्ये सुद्धा आहे का अध्यापन शास्त्र, आहे बरं का, लक्षात ठेवा. बाल विकास मध्ये त्या विषयाचं नावच काय आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडालॉजी. पेडालॉजी म्हणजेच अध्यापन शास्त्र. त्या विषयाचं नाव नुसतं मानसशास्त्र नाहीये. काय मराठीत आपण त्याला काय म्हणतो, बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र म्हणतोय. दिसतं का पुस्तकावर नाव इथं, बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. मग त्या अध्यापन शास्त्राचे सुद्धा बांधून इथं 4 चॅप्टर पुन्हा येणार आहे. म्हणजे इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. मग 4×5 20 चॅप्टर. अरे हे बांधवून 20 चॅप्टर जरी तुम्ही नीट केले ना, नीट एकाच विषयात कुठेतरी करा. म्हणजे कुठं करा, मराठीचे नीट करा, आई शपथ हिंदी तुम्हाला लवकर सोपं जाईल. हिंदीचे करत असताना नेमकं भाषा विषयाचं मूल्यमापन वेगळं आहे, भाषा विषयाचे अध्यापन पद्धती वेगळं आहे, भाषा विषयाचं आणि गणिताचं तुमचं शैक्षणिक साधन वेगळं आहे. आणि भाषा विषयात आणि गणितामध्ये NIP 2020 मध्ये उद्दिष्ट वेगळे दिलेले, तेवढा वेगळा भाग विषयांचा फक्त वाचायचा आहे. ते जास्तीत जास्त 2 पानं असते, फक्त 2 पानं. तेवढं वेगळं केलं ना, इथं वाचलेलं पुण्य. इथं ते म्हणतात ना की आई बापाने जर कष्ट केलं तर लेकराला जास्त कष्ट करायची गरज पडत नाही. इथं जर ते नीट केले तर इथं त्याचं फक्त त्या विषयात काय वेगळेपण आहे एवढं वाचायचंय. आलं लक्षामध्ये. तर मग आता हे 20 चॅप्टर जर केले तर साधारणतः प्रत्येकामध्ये बांधवनो आपण डिवाइड करून बघू. आता काय 15 मार्काला तुम्हाला इथं किती चॅप्टर विचारले जातात, साधारणतः किती मार्काला, 15 मार्काला तुम्हाला या ठिकाणी 8च चॅप्टर विचारले जातात. हे 8च चॅप्टर प्रत्येक याच्यात, म्हणजे 8 दुनी 16 होतात, तर 2-2च पकडू. तो इथं 2 ने आपण जर याला गुणलं तर 20 दुनी किती होतात, 40 होतात. 40. तर 40 मार्क तुमचे फक्त किती चॅप्टर मध्ये पडायला तुम्हाला, 4 ते 5 चॅप्टर मध्ये. NIP 2020 जाऊन द्या तिकडं, तिथं मी कसंही पक्क करून घेईन तुमच्याकडून. 4च चॅप्टरचा, 4 चॅप्टर मध्ये 40 मार्क पडायले राव. किती अभ्यास, मोठा अभ्यास छोटा झाला की नाही. ते म्हणतात पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आणि परत काय करायचंय सर, अहो सर ह्या सरांनी ह्या पुस्तकामध्ये 2011 ते 2025 चे सगळेच क्वेश्चन टाकलेले, सगळे क्वेश्चन. मग क्वेश्चन नुसते वाचायचे नाही, त्या क्वेश्चन मध्ये असतो डाटा. काय असतो त्या क्वेश्चन मध्ये, डाटा असतो. तो डाटा तुम्ही काय करायचा बांधवांनो, आवर्जून एकदा व्यवस्थित लिहून घ्यायचा. तो याच्यात लिहिलेलाच आहे. हो, टोटल इत्तिंभूत टॉपिक वाईज क्वेश्चन तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही 2011 ते 25 पर्यंतचे, ते आपण केलेले. आलं लक्षामध्ये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा, शेअर करा, सर्वसामान्य आपल्या शिक्षकांना जाऊ द्या, की त्याचा अभ्यास बिचाराचा काय होईल, सोपा झाला पाहिजे. लोक परीक्षा द्यायला 50% जाणार नाही CTET ची. ते लय ताण आहे, मला माहिती, मला काहीच येणार नाही, काय लोक
प्रवास करू, कारण आता काही तुमच्या जिल्ह्यात नाही तुमची परीक्षा, तुम्हाला जिल्हा सोडून जावं लागणार आहे, विभागात असते ही परीक्षा. म्हणजे आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 8 वेगवेगळे तालुके, मग 8 जिल्हे, सॉरी संभाजीनगर विभागात 8 जिल्हे आणि 76 तालुके. मग ते 76 तालुक्याच्या लोकांना परीक्षा द्यायला कुठे यावं लागणार आहे? संभाजीनगरला. तसं तुमच्या कोकणात, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये असणार आहे. मग ते म्हणते कशाला जायचं? तर सुराज सर सांगते, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या चांगला अभ्यास परीक्षा मग तुम्ही करा. मग सर इकडं तसंच आहे का हो? मग आता तुम्ही तसं सांगितलं, मग बालमानसशास्त्राचे सांगा की हो 10-30 मार्काला आहे ना 10 चॅप्टर कोणते, तर लिहून घ्या, आवर्जून लिहून घ्या. बालमानसशास्त्राचे कोणते 10 चॅप्टर केल्याने आम्हाला 30 मार्क पडू शकते, कारण ते चॅप्टर 4 झाले तुम्हाला सांगितलेले. आता इकडं कोणते आहे सर? इथं बाल विकास के सिद्धांत पहा, 25 मार्काला चॅप्टर होतोय. अनुवंश और वातावरण, वृद्धि और विकास, विशिष्ट लक्ष्य घटक के बालक, आज आपण ते शिकलोय ना, प्रतिभाशाली बालक, सृजनशील बालक, अंध बालक, अस्थिविकलांग बालक, हे इथं ते आज जे चॅप्टर बघितलं. त्यानंतर IMP शास्त्रज्ञ नेहमी विचारले जातात, हे पियाजे, कोलबर्ग, वाईल गोस्की, 100% याच्यावर 2-3 क्वेश्चन असणार म्हणजे असणार. बाल केंद्रित और प्रगतिशील शिक्षण, वैयक्तिक विभिन्नता, वृद्धि और विकास, समावेशित शिक्षा और NCF 2005 आणि NIP 2020 ह्या 2 संकल्पना तुम्हाला बालमानसशास्त्रात नेहमी हेच 10 चॅप्टर करा. हे 10 आणि ते 4 की झाले 14 चॅप्टर वर तुमचा कार्यक्रम लागतो बांधवांनो. जास्त वाचत बसायचं नाही. 30 दिवसात 90 मार्क कसे पडत नाही मग ते आपण बघूच. आलं लक्षामध्ये? सध्या कमेंट करू नका आणि नंतर मी तुमच्याशी चर्चा नंतर करतो. मोबाईल घेतो, तुमचे काय मनातील संकल्पना आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. गणिताचं सुद्धा आपण पाहिलंय मागाशी, तेच विषय तुम्हाला इथं पुन्हा रिपीट होणार आहे. काय हो सर म्हणा, हे बघा गणित शिक्षक की समस्या, विद्यार्थी की त्रुटी, उपचारात्मक शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, गणित का मूल्यांकन, विषय खलास 1 2 3 4 5. मी तर 4च पकडलेत. तसे ते NIP 2020 मुळे 5 येतात, पण त्याला बाद करू आपण, महत्वाचे 4च येतात. पर्यावरणामध्ये पण तसं सर काय आहे का? अरे माझ्या घरचं नाही बरं का, हे इंग्लिशचं ट्रान्सलेट केलंय मी. हा बाय, मूल्यांकन आहे की तिथं 1, सामग्री आहे का 2, समस्या आहे का 3, पाठ्यक्रम की रूपरेषा 4 आहे का नाही? ते चॅप्टर पुन्हा येते. मग जर याला व्यवस्थित वाचलं, हे थोडं याच्याकडे दुर्लक्ष केलं, एका कोणत्या तरी विषयाचं जर व्यवस्थित वाचलं आणि त्याच्यावरचे हे क्वेश्चन इकडे 16 10 सगळे क्वेश्चन याच्यात टाकून ठेवलेले, ताणच घ्यायचा नाही काही. हा आता परत येतोय प्रश्न, सामाजिक शास्त्र. सर माझं BA आहे सर, मी इतिहास आणि भूगोलचं मला काही समजणार नाही, काय वाचू? तर तुम्हाला काय करायचंय, 15 मार्काला तुम्हाला या ठिकाणी अध्यापन शास्त्र राहील आणि 15 मार्काला तुम्हाला या ठिकाणी पाठ्यक्रम, तो पण कुठला? NCERT, म्हणजे आपण त्याला CBSE पॅटर्नची बुक्स म्हणतो. तर बेस्ट तुम्ही 3री पासून ते 8वी पर्यंतची बुक काय करायचे, पान शब्द न शब्द काय करायचा, वाचायचा आहे. मग इथं पण बघा बांधवांनो, तुम्हाला इथं दिसेल शिक्षण की समस्या नंबर 1, मूल्यांकन नंबर 2, सामग्री नंबर 3 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 4. आलेख 4. इथं थोडे कमी आहे, पण इथं सुद्धा आलेले आहे. आणि हे अवघड बरं का लई. म्हणजे मला खरंच कोणी विचारलं की सर तुम्हाला शिकवत असताना कोणत्या विषयाचा जास्त अभ्यास करावा लागतो, तुम्हाला ते सामाजिक शास्त्राचाच करावा लागतो, कारण ते तिकडे बऱ्यापैकी सारखंच आहे. पण हे वाचावंच लागते. पहिले 4-5 चॅप्टर इतके लय खतरनाक येते, इतकं सोपा कार्यक्रम नाही. पण ते मागचे प्रश्न असल्यामुळे आपल्याला लगेच कळतं की अरे रिपीट हे होईल. काय असतं माहिती का, आपण हॉटेलमध्ये जर गेलो तर आपण त्यांना म्हणलं काजू करी द्या, शपथ तुम्हाला सांगतो 90% मसाला तोच असतो. आणि तुम्ही म्हणा त्यांना मला काय द्या, पनीर द्या, तर काजू करी काढतात, काजू काढतात आणि काजूच्या जागी पनीर टाकतात. तुम्ही म्हणले सर मला बैंगन मसाला द्या, तर तुम्हाला काजू पनीर काढणार, काय टाकून देणार त्यात, बैंगन टाकणार, फ्राय करणार. त्या पद्धतीचाच हा काय आहे माहिती का प्रकार आहे, हे आवर्जून सांगा. काय लागलंय सगळ्यांना? कळायला पुढे सांगू का? मला प्रोत्साहन घेईल. चला लाईक करा पटकन, लाईकचं प्रमाण कमी आहे, पटपट बांधवांनो काय करायचंय,
लाईक करा, म्हणजे मला इंटरेस्ट आला पाहिजे ना. मग आता त्यानंतर विज्ञानाचे सुद्धा घटक बघा. हे विज्ञान तुमचं बीएससी असेल, नंबर 1 चॅप्टर इथं मूल्यांकन, नंबर 2 तुमचं उपचारात्मक माध्यम 3, त्यानंतर समस्या 4. आलं का नाही. तुम्ही म्हणता सर मग याला वाचायचं का नाही. अहो माझं हे सांगायचंय, एकदा हे 4 चॅप्टर तुम्ही पक्के केले की याच्यावर लक्ष केंद्रित करा की राव 6वर, हे तुम्हाला सुझाव द्यायचा आहे. बर सर म्हणा मग आता आम्हाला ते मराठीचं त्याचं कसं सांगा. परत तुम्हाला सांगतो एकदा, तुम्हाला जर बॅच लावायची संपूर्ण वर्षभर असणार आहे तर 2000 रुपयात तुम्हाला हे पुस्तक फ्री भेटणार आहे. त्यानंतर अध्यापन शास्त्र फक्त 1000 रुपयात. कुणाला तो विश्वास पटणार नाही, पण मी तुम्हाला 75 पैकी 50 मार्क पडून देईन या पुस्तकाच्या सहारे. मग ह्या पुस्तकातून जर प्रश्न गेला आणि माझ्या अध्यापनातून प्रश्न गेला तर विजय सुराशे दुसऱ्या टर्मला युट्यूबवर येणारच नाही. मला एवढा माझ्या पुस्तकावर आणि एवढा माझ्या अध्यापनावर मला विश्वास आहे. 50 मार्क मी तुम्हाला यू पडून देईल. उरलं खाली त्या 75 पैकी तुम्हाला सहज मराठीत पडणार आहे. आणि आपल्याकडे तर बाळासाहेब शिंदे शिकवतात मराठी. हिंदीला आपल्याकडे दाहिजे सर आहे, डॉक्टरेट माणूस. अरे मग 50 आणि ती दोघांचे तुम्हाला 20-20 जरी पकडे मराठी आणि हिंदीमध्ये 20 आणि 20 40, 40 आणि 50 किती होते 90. अरे झाले पास. तुम्हाला गणितन फिनितन विज्ञानकडे जायची गरज नाही ना. हा तर सर म्हणा नेमकं आम्हाला मराठीचं काय असतं ते सांगा मला व्यवस्थित. तर बघा हे मराठीचं सिलेबस आहे. मराठी ही तुमची 2 भागात विभागली गेलेली आहे. पहिली ही तुमच्या आकलनावरती. मग आकलनामध्ये काय असतं, आकलनाला 15 मार्क असतात आणि तुमच्या अध्यापन शास्त्राला 15 मार्क असतात. जसे मी तुम्हाला ते 8 चॅप्टर दाखवले ते चॅप्टर पैकी. ठीक आहे. मग सर मला नेमकं ते आकलनामध्ये काय काय असतं, तर आकलनामध्ये तुम्हाला काय काय असतं ते आधी दाखवतो, नंतर ते अध्यापन शास्त्राचे चॅप्टर सांगतो. तर तुम्हाला आकलनामध्ये असतं गद्य अपठित आकलन. म्हणजे गद्य म्हणजे एक धडा दिलेला असतो, 5 मार्कासाठी असतो तो. त्यानंतर अपठित पद्य म्हणजे कविता, ती पण 5 मार्कासाठी असते. आणि व्याकरण ह्याच कवितेवर आधारित 5 मार्काला पकडा. कधी 4 येतं, कधी 3 येतं, अशा पद्धतीचं असतं. आणि आपल्याकडं हे सर्व मटेरियल आहे 2011 पासून ते 2025 पर्यंतच. नादच नाही करायचा. आणि स्वतः तुम्हाला बाळासाहेब शिंदे इथं शिकवायला. सर मग अध्यापन शास्त्रात काय आहे, 2012 पासून जास्त मटेरियल आहे. आणि आतापर्यंत जर पकडत हे चॅप्टर आहे त्याचे बघा. सर्वात जास्त कशावर आहे, वर्ग अध्यापनाच्या समस्यावर क्वेश्चन आहे मराठीचे. वर्ग अध्यापनाच्या समस्या तुम्हाला समजल्या तुम्हाला सर्वात जास्त मार्क पडणार आहे. त्याच्यानंतर काय सर, भाषिक क्षेत्र, श्रवण भाषण लेखन वाचन नसतं का. नाही, भाषिक क्षेत्र वेगळं आहे आणि ते हे भाषिक कौशल्य आहे ते बरोबर. भाषेचे विविध क्षेत्र कोणकोणते ते 17 मार्काला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर भाषिक क्षमताच दिलेली आहे, इथं कौशल्य दिलेलं आहे. तर हे एवढे क्वेश्चन आम्ही तुमचे घेणार आहे, व्यवस्थित पक्के करून घेणार आहे. आणि काही वेळ लागत नाही राव. 4 चॅप्टर तर आपण पक्केच करणार आहे ना. ते इकडे 4 केले ते हिंदीमध्ये ऑटोमॅटिक तुमचे पक्के होऊन जातात. मग सर हिंदीत पण तसंच आहे का. यस, हिंदी में ही वैसा ही सिलेबस है, सेम टू सेम. आकलन और शिक्षा शास्त्र 15-15 30 अंक के लिए. देखो सर यहां पर भी गद्य आकलन है 5 अंक के लिए, पद्य आकलन है 5 अंक के लिए, और व्याकरण भी है 5 अंक के लिए, कुल मिलाकर 15. और सर अध्यापन शास्त्र वही चैप्टर जो मैंने आपको यहाँ पर दिखाए थे वही चैप्टर है ये. और इसी प्रकार मराठी और हिंदी का वो कहते हैं ना, एक तीर में 2 निशान, पढ़ाई हुई आसान. काफी अच्छी बात है. यहाँ पर देखो, यहाँ पर भी विवरण दिया है. सबसे ज्यादा देखो यहाँ पर वहां पर बालक की समस्या पर प्रश्न थे और यहाँ पर भाषिक कौशल्य पर प्रश्न है. वहां पर भी श्रवण भाषण लेखन हम पढ़ेंगे और यहाँ पर भी पढ़ेंगे, इसलिए काफी आसान बात है. उसके बाद देखो मैथ का 3 क्या है यहाँ पर विवरण है. 2 ही है वो शायद. विषय वस्तु यानी आपका जो क्या कहेंगे हम उसे, अंक गणित, भौमिति और सांख्यिकी, वो 15 अंक के लिए है. और जो हमारे शिक्षण की संकल्पना और शिक्षा शास्त्र एक कुल मिलाकर 15 अंक के लिए है. तो देखो यहाँ पर कौन कौन से चैप्टर बार बार आते हैं. ये अध्यापन शास्त्र है. और ये देखो गणित की पाठ्यक्रम कहेंगे, संख्या पद्धति, लघुत्तम समापरीय एवं महत्तम समापरीय, यानी हम उसे क्या कहेंगे इंग्लिश में, एनसीएफ और एससी.
लसावी मसावी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. त्यानंतर मापन प्रणाली म्हणजे भूमिती, ज्योमेट्री एवं आकृतियां, अंकगणित, अवधारणाएं. सिर्फ 6 ही चैप्टर है, देखो 15 अंक के लिए सिर्फ 6 चैप्टर है महत्वपूर्ण. इसी 6 चैप्टर पर आपको क्या है, गणित पूछा जाएगा. और ये अध्यापन शास्त्र है गणित का. देखो गणित पर सबसे ज्यादा प्रश्न किस पर आए हैं, 34 प्रश्न किस पर है, शिक्षक शिक्षण की समस्या. यहां पर टीचर को अध्यापन करते समय क्या क्या समस्या थी. देखो एक एक परीक्षा में 4-4, 5-5 प्रश्न पूछे जाते हैं. तो ये सबसे पहले इसको देखो तुम भाई, आपकी पढ़ाई यूं ही हो जाएगी. उसके बाद क्या है, 21 प्रश्न उपचारात्मक शिक्षण. गणित के लिए बच्चों की समस्या ढूंढो और उस पर कार्य करो. उसके बाद है पाठ्यक्रम का स्थान. क्या स्थान है गणित का पाठ्यक्रम में. उसके बाद देखो साइंस. साइंस पर तो यही है, 15 अंक आपके पाठ्य पुस्तक को और 15 अंक शिक्षा शास्त्र को. और विज्ञान के जो एनसीईआरटी के कौन से चैप्टर आपको पढ़ने हैं, भोजन, द्रव्य की अवस्थाएं, दैनंदिन उपयोजित पदार्थ, सजीव जगत, मानव कारिक, सूक्ष्म जीव, गतिमान वस्तु, चीजें कैसे काम करती है, प्राकृतिक घटनाएं, तारे और मंडल, आकृतिक संसाधन. देखो ये सारा क्या है, विज्ञान है. 15 अंक का. कितने चैप्टर है, 11 ही चैप्टर है. काफी अच्छे ढंग से क्या करो, एनसीईआरटी पढ़ो और 15 अंक आपको यूं ही मिल जाएंगे. उसके बाद देखो अध्यापन शास्त्र में भी देखो सबसे ज्यादा कहा मार्क मिले आपको, आइए 20 उपागम और एकीकृत उपागम. और उसके बाद है प्रकृति एवं संरचना. प्रकृति एवं संरचना, विज्ञान की प्रकृति. और ईवीएस देखो, ईवीएस पर भी 15 अंक आपको पाठ्य वस्तु को है और 15 अंक शिक्षा शास्त्र को है. देखो शिक्षा शास्त्र की वही 8 चैप्टर है. और पाठ्यक्रम देखो कितना आसान है. परिवार एवं मित्र, पौधे और जंतु, भोजन एवं पोषण, जल, आश्रय, यातायात, हम चीजें कैसे बनाए, और पर्यावरण एवं परिस्थितियां. सिर्फ 8 चैप्टर है. इसकी एनसीईआरटी की आपको क्या करनी है, आपको पाठ्यांश आपको पढ़ना है, ध्यान में रखो 15 अंक के लिए. और यही हमारा अध्यापन शास्त्र इस किताब में ये अच्छी ढंग से दिया हुआ है. देखो पहले चैप्टर को सबसे ज्यादा अंक मिले यहाँ पर, कौन सा है, पर्यावरण अध्ययन, उसकी परिभाषा और प्रकार. और बहुत सारे मनोवैज्ञानिक यहाँ पर आपको देखने को मिलेंगे. हर बार 3-4 अंक के लिए चैप्टर है. तो ये चार्ट यदि आपके पास होता है तो आपको आसान लगेगी पढ़ाई, आसान. और ये यदि वो आपको आसान लगती है, सर मुझे ये पीडीएफ चाहिए, मेरी पढ़ाई काफी आसान हो सकती है, तो आप क्या करो, ये यहाँ पर मेरा मोबाइल नंबर है. इस मोबाइल नंबर पर आपको क्या करना है, आपके स्टेटस को पहले ये मेरी लिंक रखनी है पूरे एक दिन कल. और इस नंबर पर क्या करना है, उसका स्क्रीनशॉट मुझे भेजना है. देखो कहां स्क्रीनशॉट भेजना है, इस नंबर पर क्या करना है, मुझे भेजनी है सर, स्क्रीनशॉट भेजना है मुझे. ये मेरा नंबर है, सुरा से सर. देखो, और यदि आपको क्या चाहिए, सर मुझे बैच लगानी है, वो भी आप क्या कर सकते, मुझे मैसेज भेजिए, एसएमएस कीजिए कि सर मुझे बैच लगानी है. तो मैं आपको मेरे ऐप की लिंक भेज दूंगा और इस लिंक से आप क्या कर सकते हैं, पैसे पे कर सकते हैं. और किताब के लिए भी आप कह सकते हैं सर मुझे किताब चाहिए. किताब आपको सिर्फ कितने रुपए में मिलेंगी, 500 रुपए में मिलेंगी, 500 रुपए. और यदि आपको काफी जल्दी चाहिए तो जल्दी के लिए आपको अलग से क्या करने हैं, 100 रुपए मुझे देने हैं. क्योंकि क्या कहते हैं हम उसे, पोस्टल चार्जेस, और स्पीड क्या कहते हैं उसे, स्पीड पोस्ट से भेजने के लिए. हम नॉर्मल पोस्ट से भेजते हैं तो देने की आवश्यकता नहीं है. आपको लगता है सर मुझे 3 दिन में ही चाहिए, तो आप 100 रुपए अलग से देकर काफी जल्द गति से आपके यहां आप क्या कर सकते हैं, उसे ले सकते हैं. देखो क्या करना है, पीडीएफ के लिए आपके स्टेटस पर मेरी ये जो शुरू है लिंक, मेरा चैप्टर जो शुरू है, आपको देखो मैं बताता हूं यहां पर क्या करना है. मोबाइल पर
अभी अभी आप मेरी क्लास शुरू है तो आपको क्या करना है, वहां पर शेयर नाम का बटन होता है, शेयर। देखो ये यूट्यूब पर मेरा क्लास शुरू है, अभी अभी आप देख रहे हो। तो वो आपके अन्य जो टीचर है क्लास के, उनको मिलने के लिए यहाँ पर देखो क्या होता है, शेयर बटन होता है। इस शेयर बटन से आपको क्या करना है, व्हाट्सएप पर जाना है, आपके व्हाट्सएप पर, और वहां पर आपके स्टेटस को लगाना है। देखो वहां पर स्टेटस होता है, आपने आप आपके स्टेटस पर वो लिंक चली जाती है। और मुझे क्या लाभ होगा, क्योंकि आप मुझे मदद कर रहे हो, इसलिए सारी पीडीएफ मैं आपको क्या कर दूंगा, वही मेरे व्हाट्सएप पर आपने डाली स्क्रीनशॉट, तो मैं आपको ही वो क्या हो जाएगी, पीडीएफ मिल जाएगी। त्यामुळे तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करतो। एवढा कुटाणा आणि एवढे चार्ट बनवा आणि एवढं व्यवस्थितरित्या प्रकरणाचे नाव द्या की जे जे प्रकरण पुन्हा पुन्हा विचारले जातात। आलं लक्षात? तुम्ही एक ना धड भाराभर चिंध्या करू नका। त्यामुळं आवर्जून जे परीक्षेत विचारलं जातं त्याचाच अभ्यास करा। 30 दिवसात खरंच अभ्यास होतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पेडालॉजी आहे, पेडालॉजी अध्यापन शास्त्र, जे तुम्ही डीएड बीएड ला काय केलं होतं, शिकलेले होते तुम्ही, त्याचाच इकडे अभ्यास करायचा, दुसरा तिसरा करायचा नाही। आणि जे कोणी आपले माझ्याकडे सध्या क्लासला आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शाळेत आवर्जून सांगा, तुमच्याकडे सुद्धा ही पीडीएफ नसेल, तुम्ही सुद्धा स्टेटसला ठेवा ते, तेव्हाच मी देणार आहे। मी असं ग्रुपवर टाकणार नाही। आपल्या वैयक्तिक जे जे काय करतील, माझं हे व्हिडिओ स्टेटसला ठेवतील, हा लाईव्ह क्लास आताचा, त्या सगळ्याला मी आवर्जून काय करेल, हे देऊन टाकल। एवढं बोलून थांबतो। जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला विचारू शकता। चला पटकन, काय समस्या आहे तुमच्या, पटकन विचारा। बघा मेसेज बघतोय मी तुमचे सगळ्यांचे। हा, एक जण म्हणतो सर तुम्ही 1600 रुपये पाठवले आहेत, पुस्तक फ्री मिळेल का? अरे 1000च्या क्लासमध्ये आम्ही फक्त हे 15च मार्क 75च मार्काचं शिकवणार आहे ना, ती बॅच वेगळी आहे। तुम्हाला जर सगळंच मराठी पाहिजे, तुम्हाला इतिहास पाहिजे, मराठी काय म्हणतो आपण त्याला, आकलन पाहिजे, हिंदी आकलन पाहिजे, ते नाही ना शिकवणार आम्ही त्यांना 1000 रुपयाच्या बॅचमध्ये। 1000 रुपयात फक्त काय येणार, 1000 रुपयामध्ये फक्त तुम्हाला ह्या पुस्तकात जे दिलं हे पुस्तकान तेच शिकवणार। म्हणजे त्याला फक्त आपण म्हणतो कोणती बॅच, 75 मार्काची। तुम्ही माझ्याकडे 1500 कोणती बॅच लावली, सगळ्या विषयाची। त्यामध्ये तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर शिकवणार, त्यामध्ये दाहिजे सर शिकवणार, तुम्हाला अमोल सर, आपले काय त्यांचं नाव, जाधव सर शिकवणार, चांदोरीकर सर शिकवणार, असे वेगवेगळे शिक्षक आहे ना। इथं मीच आहे आणि हे पुस्तकच आहे। कळलं का? हा डिफरंट कळतोय का तुम्हाला? हा, हे बघा, ज्यांनी 1500ची बॅच लावली का त्याला फक्त एवढंच शिकायचंय का? तुम्हाला मराठीचं सुद्धा शिकायचं आहे ना, शिंदे सरांचा क्लास वगैरे। तुम्ही असं डिफरंट करू नका। ते फरक मी तिथं चार्ट काय सांगितला होता, 150 मार्काच्या याला तुम्हाला 2000 रुपये, म्हणजे बॅचचे 1500 आणि पुस्तकाचे 500 रुपये। ते किती मार्काचं झालं? 150 मार्काचं। ह्या 1000 रुपयात काय शिकवणार आहे आम्ही? 75 मार्काचं। हे समजायला का? आता एखाद्याला काय वाटतंय, मला मराठी आणि हिंदीचं गद्य पद्य शिकायची गरज नाही, मला फक्त काय टेन्शन आलंय, मला पेडॉलॉजीचं टेन्शन आलंय, मला एवढीच बॅच पाहिजे, म्हणून त्याला एखादा काय म्हणून मला बाकीचं काहीच नाही लागत, मला फक्त काय करायचंय, चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे बाल विकास शिकायचंय। ज्याला जी बॅच पाहिजे त्याला ती। आता तुम्ही ती बॅच शिकताय ना, त्यांना आम्ही ते शिकवणार नाही ना इतकं। हा, संकल्पना क्लिअर झाली? ओके। हा, परत सांगतो, परत सांगतो, म्हणजे तुमच्या डोक्यात बसल रे भाऊ। अवघडच कार्यक्रम आहे, अवघडच। ते म्हणते रात्रभर वाचली गीता आणि रातचाच गोंधळ बरा होता, असं नको व्हायला। त्यामुळं लक्ष द्या। गुरुजी 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 कसं चाललंय? अहो गुरुजी, तुम्ही मला 1500 रुपये 2000 रुपये कसे देत आहात? 1500 रुपये बॅचचे, 500 रुपये पुस्तकाचे, असे मिळून हे झाले 2000। ओके। आणि सर्व विषय इथं काय, संपूर्ण सीटीईटी, इथं काय फक्त पेडालॉजी शिक्षणशास्त्र 75 मार्क 150 मार्क, यातला फरक समजतो तुम्हाला?
इथं यांना हे फक्त काय आहे, शिक्षणशास्त्र शिकवणार आहे. इथं 500 रुपयावाल्याला काय शिकवणार आहे, फक्त 30 मार्काचं शिकवणार आहे. हे चार्ट तुम्ही लक्षात ठेवा की राव. झालं समाधान? नाही तर म्हणले असते बाबो मी आता 1,500 दिले, उलट हे म्हणतील मला 500 वापस द्या. अरे पण त्यांना 75 मार्काचं शिकवायलो ना आम्ही. किती मार्कात शिकवायलो? 75 मार्कात शिकवलं. इथं हे बाकीचे शिक्षक लोक यांनी शिकवायला. ठीक आहे, चला मग आता तुमच्या सगळ्या समस्या काय झालेल्या आहेत, दूर झालेल्या आहे. असं एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांना कुणाला पीडीएफ पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ काय करू शकता, तुमच्या स्टेटसला ठेवा आणि ह्या सगळ्या क्लासची पीडीएफ तुम्हाला घरपोच मिळवा. नक्कीच कमीत कमी त्या पीडीएफने तुम्हाला काय होईल, अभ्यास योग्य दिशेने जाईल, तुमचा अभ्यास योग्य दिशेने जाईल.